नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी रोहित साळुंखे आपलं स्वागत करतो. आता पाहूया ठळक घडामोडी. दोघा चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून चोरीचा प्रयत्न केल्याची घटना बेळगाव शाहूनगर येथील श्री संतोषी ज्वेलर्स येथे घडली आहे. ज्वेलर्स मालिक प्रशांत यांनी प्रसंगावधान दाखवत या चोरट्यांशी प्रतिकार केला. प्रतिकार करत असताना झालेल्या या झटापटीत प्रशांत जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त एस.एन. सिद्धरामप्पा, उपायुक्त पी.व्ही. स्नेहा, रोहन जगदीश यांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणांमध्ये देशप्रेमाचे बीज रोवणाऱ्या श्री दुर्गामाता दौडला दुसऱ्या दिवशीही शिवभक्तांचा अप्रतिम प्रतिसाद मिळाला. सोमवारी कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल येथील श्री गणेश मंदिरापासून दौडची सुरुवात झाली. खडेबाजारचे डीसीपी अरुणकुमार कोळूर व नगरसेवक शिवाजीराव मंडोळकर यांच्या हस्ते ध्वज चढवण्यात आला. यानंतर काकतीवेस, खडकगल्ली, चव्हाट गल्ली, आरटीओ सर्कल, छत्रपती शिवाजीनगर, किल्ला तलाव रोड, गांधीनगर या परिसरात उत्साहात दौडचे स्वागत करण्यात आले. जागोजागी भल्या मोठ्या कमानी लावण्यात आल्या होत्या. किल्ला येथील श्री दुर्गा देवीच्या मंदिरात दौडची सांगता झाली. त्यापूर्वी महार रेजिमेंटच्या वतीने दौडचे स्वागत करण्यात आले. कर्नल विक्रम सिंग सांखला, एसीपी नारायण भरमणी यांच्या हस्ते ध्वज उतरवण्यात आला. यावेळी सुभेदार मेजर किशन कुमार सिंग उपस्थित होते. यानंतर ध्येयमंत्र म्हणून दौडची सांगता झाली. महानगरपालिकेमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 138 कामगारांच्या वेतनाचा प्रश्न तसेच त्यांच्या नियुक्तीबाबतचा घोळ झाला होता. या प्रकरणी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी त्यांची नियुक्ती करण्यास मान्यता द्यावी यासाठी बेंगळूर येथील नगर प्रशासन संचालनालयाच्या संचालकांकडे पाठपुरावा केला. त्याला यश आले असून स्थानिक पातळीवर कामगारांची नियुक्ती करण्याचा अधिकार महापालिकेला असल्याचे संचालकांनी स्पष्ट केल्याने या 138 कामगारांचा प्रश्न निकालात लागला आहे. त्यामुळे मंगळवारी त्यांचे वेतन जमा होण्याची शक्यता आहे. रामतीर्थनगर येथील एका बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे 10 लाखांचा ऐवज लांबवला आहे. सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून माळमारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. निजलिंगप्पा गंगप्पा अंगडी यांनी फिर्याद दिली आहे. ते मूळचे भेंडीगेरी, तालुका बेळगावचे. 1.5 वर्षांपूर्वी रामतीर्थनगर येथे घर बांधून बेळगावात राहायला आले. ते शेती करतात. नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापनेसाठी रविवारी दिनांक 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास आपल्या कुटुंबियांसोबत ते भेंडीगेरीला गेले होते. त्यावेळी ही घटना घडली आहे. टेरेसवर गांजा पिकविणाऱ्या एका तरुणाला शहापूर पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याच्या जवळून 23 गांजाची रोपटी जप्त करण्यात आली आहेत. वडगाव येथे ही कारवाई करण्यात आली आहे. रोहन महादेव पाटील, वय वर्ष 23, राहणार रामदेव गल्ली, सोनार गल्ली, बोळ, वडगाव असे त्या तरुणाचे नाव आहे. शहापूरचे पोलीस निरीक्षक एस.एस. सिमानी, नागराज ओसपगोळ, सुरेश कांबळे, एच.वाय. विभूती, ए.पी. खोत, महेश वडेयर, अमरनाथ दंडीन, ममता बीजे आदींनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी या तरुणाजवळून सुमारे 3,000 रुपये किमतीचा 60 ग्राम गांजाही जप्त केला आहे. नवरात्रोत्सव काळात सौंदत्ती यल्लम्मा व वाडी रत्नागिरी ज्योतिबाचे दर्शन घेणाऱ्या भक्तांची संख्या अधिक असते. दरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी परिवहनने विशेष यात्रा बस सुरू केली आहे. सोमवारी सौंदत्ती यल्लम्मासाठी 50 तर वाडी रत्नागिरी ज्योतिबासाठी 7 बस धावल्या. या पार्श्वभूमीवर परिवहनचे विभागीय नियंत्रण अधिकारी गणेश राठोड, डीटीओ के लमानी, डेपो मॅनेजर ए.वाय. शिरगुप्पीकर यांनी ज्योतिबा विशेष बस सेवेला चालना दिली. छत्रपती संभाजीनगर गाडेमार्ग वडगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक रस्त्यावरच कचरा टाकत आहेत. तसेच त्याची उचल मनपाकडून त्वरित केली जात नाही. त्यामुळे परिसरात कचऱ्याचे ढीग साचले असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. या कचऱ्यामुळे परिसरातील कुत्र्यांची संख्याही वाढली आहे. येथील नागरिकांना या कुत्र्यांचा त्रास होत असून वारंवार लहान मुलांचा ते चावा घेत आहेत. रात्रीच्या वेळी येथे पार्क केलेल्या दुचाकी वाहनांच्या सीट फाडून त्याचे नुकसान करीत आहेत. ब्लॅक स्पॉट हटवण्याची मोहीम राबवणारी मनपा याकडे तातडीने लक्ष देऊन येथील समस्या सोडवाव्यात अशी मागणी होत आहे. बेळगाव परिसरातून दिल्लीला जाण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या वास्को निजामुद्दीन एक्सप्रेसमधून प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. एक्सप्रेसला LHB डबे जोडल्यानंतर जनरल व स्लीपर डब्यांची संख्या कमी झाली. यामुळे एक्सप्रेसमधून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. अनेक वेळा अपघातही होत असून रेल्वे प्रवाशांच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे.
गेल्या 1.5 महिन्यांपासून तालुक्यात पावसाने हुलकावणी दिली आहे. पावसाअभावी पिके सुकून गेली आहेत. बेळगाव तालुका दुष्काळग्रस्त बनला आहे. शेत शिवारातील पिकांना शेतकरी शिवारातील विहिरी व कूप नलिकेचे पाणी देऊ लागले आहेत. मात्र बिजगर्णी, बेळगुंदी, कावळेवाडी, बेळवट्टी भागात रात्रीच्या वेळी त्रिफेज वीज पुरवठा देऊन शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी वीज पुरवठा दिला जात असून तोही सुरळीत केला जात नाही, अशा तक्रारी या भागातील शेतकऱ्यातून होत आहेत. तारिहाळ येथील पावन क्षेत्र बडेकोळ मठात नवरात्रोत्सवानिमित्त रविवारपासून चंडिका होमला सुरुवात करण्यात आली आहे. 9 दिवस या मठात चंडिका होम करण्यात येणार आहे. अनेक प्रकारच्या दोषातून मुक्त होण्यासाठी जनकल्याणासाठी या होमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मठाचे मठाधीश नागेंद्र स्वामी यांनी दिली. कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयात सुरू असलेल्या पासपोर्ट सेवा केंद्रात केवळ 2च कर्मचारी असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. पासपोर्टसाठी केल्या जाणाऱ्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी 20 ते 25 दिवसांचा प्रतीक्षा काळ लागत आहे. यामुळे पासपोर्ट सेवा केंद्रातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. पशुसंगोपन आणि शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून जिल्ह्यात 497 पशुसखींची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक जनावराला वेळेत आरोग्यसेवा मिळण्यास मदत होऊ लागली आहे. विशेषतः लसीकरण आणि इतर सर्व सुविधा पशुपालकांच्या गोट्यापर्यंत पोहोचू लागल्या आहेत. त्यामुळे पशुसखींचे महत्त्व अधोरेखित होताना दिसत आहे. पिरणवाडी ग्रामपंचायत व्याप्तीत असणाऱ्या हनुमानवाडीचे महानगरपालिकेत समावेश करण्यात आले आहे. मात्र येथील रहिवाशांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली जात नसल्याने अनेक अडचणींचा सामना रहिवाशांना करावा लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये जातीने लक्ष घालून रहिवाशांना दिलासा द्यावा, अशा मागणीचे निवेदन ॲडव्होकेट नागेश सातेरी यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. राज्यात भाजपच्या वतीने काँग्रेस सरकारच्या विरोधात राज्यभर आंदोलन करून तहसीलदार कार्यालयावर मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून खानापूर भाजपच्या वतीने आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी 12 वाजता तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. याबरोबर हे बुलेटिन इथेच संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.